हा मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। आपण पाहतोय केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अत्यंत मोठा असा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचं स्वागत आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील केले आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहतोय। हा अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा असा निर्णय आहे। केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय। आजचा दिवस हा माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलाय। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो। हा दिवस उजाडावा यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने पाठपुरावा केला। लीळा चरित्र त्याचबरोबर ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा मोठ्यांचे अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले। मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे। अखेर आज तो सुदिन अवतरलाय। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माय मराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे। महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठी जनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले। तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। त्यामुळे 12 कोटी जनतेसाठी 12 कोटी मराठी भाषिकांसाठी हा अत्यंत मोठा असा निर्णय आहे। मराठी भाषेसोबतच पाली, बंगाली, आसामी, प्राकृत या भाषांना देखील केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात ही माहिती दिलेली आहे। केंद्र सरकारचा हा अत्यंत मोठा असा निर्णय कारण आजचा निर्णय आज नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे, आज घटस्थापना झालेली आहे आणि आजच केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय। त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आज एक आनंदाची लकेर उमटलेली आहे।